माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. एका गावामध्ये नवरा बायको राहत असतात. बायको सतत नवऱ्यासोबत लहान सहान गोष्टीवरून भांडण करून माहेरी जात असते. या कारणामुळे नवरा त्याच्या कामाधंद्याकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत नसतो. तसेच त्याच्या म्हाताऱ्या आई वडिलांची काळजी घेऊ शकत नसतो. बायकोच्या या सततच्या त्रासाला कंटाळून एक दिवस तो त्याच्या शेजारच्या गावातील दुसऱ्या मुलीशी लग्न करतो. नेहमीप्रमाणे किरकोळ गोष्टीवरून भांडण करून गेलेली बायको आता नवऱ्याच्या घरी आल्यावर तिला हातात हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र, कपाळाला कुंकू लावलेली मुलगी दिसते. त्यावेळेस तिला गावातील लोकांच्या कुजबुजण्यावरून आणि समोरच्या परिस्थितीवरून लक्षात येते की तिच्या नवऱ्याने दुसरी बाई बायको म्हणून आणलेली आहे. ती दारातच मोठमोठ्याने भांडू लागते. त्यावेळी तिचा नवरा तिच्या तोंडावर दार लावून घेतो. नंतर बायको रडत ओरडत गावातील पोलीस चौकीत जाते. परंतु तुमची घरगुती कौटुंबिक भांडणे आहेत, परस्पर मिटवा असे पोलीस सांगतात. पण ती ऐकत नाही. तक्रार लिहूनच घ्या अशी विनवणी करते. मग पोलीस चौकीत तिच्या नवऱ्याला बोलवलं जातं. तिचा नवरा दुसरं लग्न केल्याचे नाकारतो. तसेच बायकोला परत घरी नेतो असे पोलिसांना सांगतो. परंतु बायको नवऱ्यासोबत जायला तयार नसते. मग बायकोला तिच्या माहेरातील लोक तिच्याच गावातील एका वकिलाकडे घेऊन जातात. मग बायको घडलेली सर्व हकीकत वकिलांना सांगते. बायको वकिलांना विचारते की माझा नवरा मी असताना दुसरे लग्न कसे काय करू शकतो. त्यावर वकील म्हणतात, हिंदू विवाह कायद्यानुसार जर पहिला विवाह हा कायदेशीररित्या घटस्फोट घेऊन संपुष्टात आलेला असेल किंवा पहिल्या जोडीदाराने धर्मांतर केलेले असेल किंवा जर 7 वर्षापेक्षा जास्त काळाहून जोडीदार बेपत्ता असेल तरच दुसरा विवाह कायदेशीर मान्यता प्राप्त होते. नाहीतर तो दुसरा विवाह वैध ठरत नाही. मग बायको तिच्या वकिलांना विचारते, त्यासाठी तिच्या नवऱ्याला शिक्षा होऊ शकते का? त्यावर वकील म्हणतात, होय. IPC कलम 494 नुसार जर व्यक्तीने त्याच्या पहिल्या पती किंवा पत्नीपासून कायदेशीररित्या घटस्फोट न घेता दुसरा विवाह केला तर ते लग्न अवैध ठरते. गुन्हा सिद्ध झाल्यास 7 वर्षाच्या शिक्षेची व दंडाची तरतूद आहे. मग वकील तिला विचारतात की तुमच्या नवऱ्याने दुसरे लग्न केले आहे त्याबाबतचा पुरावा तुम्ही कोर्टात देऊ शकता का? कारण भारतीय पुरावा कायद्यानुसार जाबदार याने गुन्हा केला आहे हे साबित करण्याची जबाबदारी अर्जदारावर राहते. मग बायको विचारते, नवऱ्याने दुसरे लग्न केले याबाबत मी काय बरं पुरावा देऊ? मग वकील सांगतात, नवऱ्याने दुसरं लग्न केलेला त्याबाबतचा फोटो, व्हिडिओ तसेच ते साबित करण्यासाठीचे साक्षीदार तुम्हाला कोर्टात सादर करावे लागतील. जरी तुम्ही दुसरे लग्न केलेले आहे हे साबित करू शकला नाही तरी नवऱ्याने व्यभिचार केलेला आहे असे साबित करून घटस्फोटाची मागणी कोर्टात करू शकता. परंतु नवऱ्याने दुसरं लग्न कोणतेही गाजावाजा न करता केल्यामुळे त्याबाबतचा फोटो, व्हिडिओ बायको देऊ शकत नसते. तसेच गावातच वैर नको म्हणून गावातील लोक साक्ष देण्यास नकार देतात. इकडे बायको व्यथित होऊन नवऱ्याला वकिलांमार्फत नोटीस पाठवते. लगेच नवरा त्या नोटिशीस उत्तरी नोटीस म्हणून नांदायला ये नाहीतर घटस्फोट घे अशी नोटीस पाठवतं. असेच वर्षभरानंतर बायकोच्या माहेरचे लोक तिला नवऱ्याकडे सासरी नांदायला जा असे तगादा लावतात. शेवटी तिचा नाईलाज असतो. ती परत नवऱ्याकडे नांदायला जाते. परंतु त्यापूर्वी ती तिच्या वकिलांना भेटून पुन्हा एकदा एक प्रश्न विचारते. दुसऱ्या बायकोची मुलं नवऱ्याच्या प्रॉपर्टीत भविष्यात हिस्सा मागू शकतात का? त्यावर तिचे वकीलसाहेब तिला उत्तर देतात की होय, हिंदू विवाह कायद्यानुसार सेक्शन 11 व 16 नुसार जरी अशा अवैध लग्नातून मुलं जन्माला आली असली तरी त्या मुलांना त्यांच्या आईच्या किंवा वडिलांच्या प्रॉपर्टीत कायदेशीर हक्क प्राप्त होतात. मॉरल ऑफ द स्टोरी काय की वैवाहिक आयुष्यात अशा बऱ्याच चढ-उतार होत राहतात. त्यावेळेस अशी कोणतीही गोष्ट इतक्या टोकाच्या निर्णयाला जाऊ नये की ज्याच्यामुळे जोडीदारापैकी एकास इतके टोकाचे पाऊल उचलावे लागेल. आणि जर का कोर्टामध्ये अशा काही तुमच्या केसेस पेंडिंग असतील तर लोक अदालतीमध्ये सामोपचाराने ते मिटवून घ्याव्यात. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक,
शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटूया पुन्हा अशा नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. धन्यवाद.